कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपली परीक्षा जवळ येत आहे. स्कॉलरशिपची परीक्षा 9 फेब्रुवारीला आहे आणि आपल्यापाशी थोडेच दिवस राहिलेले आहेत, जवळपास 1.5 महिना राहिलेला आहे. तर या 1.5 महिन्यामध्ये आपल्यासाठी विविध गोष्टींचा तर आपण अभ्यास करतोयच, पण त्यामध्ये मध्यमान, जोडस्तंभालेख, वृत्तालेख म्हणजे सांख्यिकीचा जो घटक आहे, घटक 5, तर तो आउट ऑफ मार्क देणार आहे. तर यामध्ये पैकीच्या पैकी मार्क पडतात. सर्वात सोपा घटक आहे आणि सर्व मुलांना हा आला पाहिजे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या काय ह्याच्याबद्दल कन्सेप्ट ह्या त्या राहिलेल्या असतील तर त्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील आणि ह्या घटकाला आउट ऑफ मार्क पडण्यास मदत होईल. तर ह्या घटकाला आउट ऑफ मार्क पाडा, म्हणजे त्याने तुम्ही स्कॉलरशिप होल्डर बनू शकता. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला रँक जरी काढायचा असेल परीक्षेमध्ये तर हा घटक महत्त्वाचा आहे. ह्या घटकावरचा एकही प्रश्न चुकता कामा नये. तर चला चालू करूया. तर बघा, जो आपला चॅप्टर आहे सांख्यिकी, तर सांख्यिकीमध्ये मध्यमान, पहिलं तर आपल्याला 23वा घटक, 23वा चॅप्टर मध्यमान आहे. परत काय आहे? जोडस्तंभालेख, जोडस्तंभालेख, आणि त्यानंतर काय आहे? वृत्तालेख. तर आपण तिन्हीचा अर्थ बघून घेऊया, तिन्हीचा अर्थ बघूया. तर पहिलं तर बघूया मध्यमान म्हणजे काय. तर मध्यमान म्हणजे कोणत्याही गोष्टीचं मध्य काढणे. आता मध्य काढणे म्हणजे काय की जवळपास आपण शिकलेलो आहे, सरासरी काढायला शिकलोय. तर मध्यमान म्हणजे पण सरासरीच काढणे. एका भाषेत बोलायचं झालं तर सरासरी आणि मध्यमान एकच म्हणू शकतो आपण. ते कसं? तर आपण एका एक्झाम्पलने समजूया की आपण अशी संख्या घेतली 2, 3, 4, 5 आणि 6. ठीक आहे. आता ह्या 5 संख्यांचा आपल्याला सरासरी काढायचे आणि 5 संख्यांचं मध्यमान काढायचे. तर 5 संख्यांचं मध्यमान आणि सरासरीचा फॉर्म्युला काय की सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक. सर्व प्राप्तांक म्हणजे सर्व संख्यांची बेरीज. किती संख्या आहेत? तर 5 संख्या आहेत, भागिले एकूण किती संख्या आहेत? तर ते 5 आहेत. तर बेरीज करूया. 2 आणि 3 5, 5 आणि 4 9, 9 आणि 5 14, 14 आणि 6 20, 20 भागिले 5, उत्तर आलं 4. म्हणजे हा अंक काय आला? मध्यमान आला. ठीक आहे. तर एवढं सोपं असतं, ते तुम्हाला सहज समजेल. मध्यमान, त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे मध्य काढण्यासाठी. तर तो फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा. मध्य कसा काढायचा? सर्व नोंदींची बेरीज भागिले एकूण नोंदी. आता फक्त आपण जे सरासरीमध्ये शिकलोय त्याच्यामध्ये सांख्यिकीमध्ये एकच फरक आहे की फक्त चिन्ह बदललंय. आता चिन्ह काय बदललंय? सर्व नोंदींची बेरीज EFIXI अशा पद्धतीने करतात. सर्व नोंदींची बेरीज EFIXI अशा पद्धतीने करतात. आणि एकूण नोंदी कशा लिहितात? 1/n. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला लक्षात राहिला की तुम्हाला बाकीच्या गोष्टी सोप्या जातील. ठीक आहे. मग आता आपण जोडस्तंभालेख बघू. आता जोडस्तंभालेख जर बघितला आपण तर आपण उदाहरणातूनच बघूया. पहिलं मध्यमान झालं. आता अशा टाईपचा जोडस्तंभालेख असतो. आता वेगवेगळी माहिती दर्शवणारे व परस्परांना जोडलेले स्तंभालेख म्हणजे जोडस्तंभालेख. आता ही कोणती माहिती दाखवत आहेत? तर आपण जर बघितलं तर हे 10 दाखवत आहेत. हे 10, कुणी किती 10 काढल्या हे दाखवत आहे. ठीक आहे. जोडस्तंभालेखामध्ये 2 जोडस्तंभालेखामधील अंतर शक्यतो समान असते. आपण बघितलं की हा एक स्तंभालेख आहे आणि हा स्तंभालेख आणि ह्या दुसऱ्या स्तंभालेखातलं अंतर समान आहे. ठीक आहे. आता जे अंतर दिसतंय, जे हा स्तंभालेख दिसतोय त्यामध्ये हा व्हाईट कलर दिसतोय आणि हा डार्क कलर दिसतोय. तर असं का दिसतंय? तर बघा की 2 वेगवेगळ्या म्हणजे पार्थचे आणि शुभमचे रन आहेत, त्या 10 आहेत. तर हा जो व्हाईट आहे तो पार्थच्या 10 आहेत आणि हा जो डार्क कलरचा आहे स्तंभालेख तो शुभमच्या 10 आहेत. म्हणजे त्या जोडून दिल्यात. त्या 10 कशा दिल्यात? जोडून दिल्यात, म्हणून त्याला आपण जोडस्तंभालेख म्हणतो. एकाच प्रकारच्या 2 भिन्न घटकातील तुलनात्मक अभ्यासासाठी जोडस्तंभालेखाचा उपयोग होतो. हे आपण
बघितला आता. आता सगळ्यात सोपा म्हणजे वृत्तालेख. आता वृत्तालेख म्हणजे काय? वर्तुळाकार सांख्यिकी आलेख म्हणजेच वृत्तालेख. यामध्ये सांख्यिकी माहिती प्रमाणात काढलेल्या पाकळ्यांद्वारे दर्शवली जाते. म्हणजे अशी ही पाकळी आपण म्हणतो, ही पाकळी, तर अशा पाकळ्यांद्वारे आपल्याला ती माहिती दर्शवली जाते आणि केंद्रीय कोनातूनच ते जवळपास आपल्याला कळून जातं. तर याच्यावरच्या उदाहरणावरून हे अजून आपल्याला समजेल. तर चला चालू करूया. तर बघा, पहिलं काय आपल्याला शोधायचं आहे, एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे वजन पूर्ण किलोग्रॅममध्ये पुढील प्रमाणे आहे. त्यावरून विद्यार्थ्यांच्या वजनाचे मध्यमान काढा. आता याचा फॉर्म्युला कोणता बघितला आपण? EFI पाऊन 1/n हा असा फॉर्म्युला बघितला. हे असं हे तर n लिहिण्यापेक्षा आपण येथे जरी लिहिलं n तरी चालतंय, ते सोपं जातं. म्हणजेच काय की प्रश्नाचा अर्थ सांगतो. विद्यार्थ्यांचे वजन दिलं इथं, म्हणजे 20 किलो वजनी गटाचे किती विद्यार्थी आहेत? 20 किलो वजनी गटाचे 11 विद्यार्थी आहेत. म्हणजे आपण वर्गात जर विद्यार्थ्यांची संख्या मोजली 11, 8 आणि 1 म्हणजे 20 विद्यार्थी आहेत. त्या 20 विद्यार्थ्यांमधील 11 विद्यार्थ्यांचं वजन 20 किलो आहे, 8 विद्यार्थ्यांचं वजन 21 किलो आहे आणि एका विद्यार्थ्यांचं वजन 22 किलो आहे. आणि आपल्याला विचारलंय की सरासरी वजन किती आहे वर्गाचं, ॲव्हरेज वजन किती आहे? तर याच्यासाठी आपल्याला काय काढावं लागेल की सर्व विद्यार्थ्यांचं एकूण वजन भागिले एकूण विद्यार्थी संख्या. मग तेच करायचं आहे की 20 आणि 11चा गुणाकार म्हणजे 20 किलोची 11 मुलं, 21 किलोची 8 मुलं आणि 22 किलोचा 1 मुलगा भागिले एकूण मुलं 11 आणि 8 19 अधिक 1 20 बरोबर. हा काय झाला? हाच झाला मध्य. आणि हा फॉर्म्युला आणि हे खालचं एकच आहे. 20च्या 11 पट 220, 21 8 168, 22 1 22 भागिले 20. वरती किती आलं? वरची बेरीज झाली 410 भागिले 20. शून्याला शून्य गेलं, 41 भागिले 2 20.5. आता 20.5 किलो वजन आहे, म्हणजेच 20.5 किलोग्रॅम व 20 किलोग्रॅम 500 ग्रॅम. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 व 4 असे आपले 2 उत्तर येतील. ठीक आहे, आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायला सांगितले, तर हे 2 आपले अचूक पर्याय असतील. पुढील प्रश्न बघूया. आता एका शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधींचे झालेल्या निवडणुकीतील 4 विद्यार्थ्यांचा वैध मताचा वृत्तालेख सोबत दिला आहे. एकूण वैध मते 720 आहेत. त्यावरून पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. आता 720 मतं आहेत. आता आम्हाला सांगा, हा जो वर्तुळ असतो किंवा हा जो मधला केंद्रीय कोन असतो, तो संपूर्ण केंद्रीय कोन किती डिग्रीचा असतो? 360. 360 डिग्री म्हणजे किती आहे? 720 आहे. तर 1 डिग्री म्हणजे किती काढूया आपण? 1 डिग्री म्हणजे किती? तर 1 डिग्रीची किंमत जर आपण काढली तर 720 भागिले 360, 720 गुणिले 1 भागिले 360 म्हणजे x ची किंमत आली 2. म्हणजे 1 डिग्री बरोबर 2 मते असेल. मग आपण लिहून घेऊया. 120 म्हणजे मेरीला किती मतं मिळाली? 240. महेशला किती मिळाले? 80ची दुप्पट 160. राजेशला किती मिळाली? 100ची दुप्पट 200. आणि रमेशला किती मिळाले? 60ची दुप्पट 120. अशी हे त्यांना मते मिळाली. मग निवडणूक कोणी जिंकली? सगळ्यात जास्त कोणाला मतं मिळाली? तर ती मिळाली आहेत मेरीला. मेरीने निवडणूक जिंकलेली आहे. सर्वात कमी मते किती? आता सर्वात कमी मते किती आहेत? तर ते आहेत 120. आणि ती कुणाला मिळाली? तर ती रमेशला मिळाली. पर्याय क्रमांक 2 येईल. आणि पुढील प्रश्न बघूया की विजेत्या उमेदवाराने जवळच्या प्रतिस्पर्ध्याला किती मतांनी पराभव केला? आता विजेता उमेदवार म्हणजे मेरी आणि मेरीच्या जवळचा कोण आहे? मेरीपेक्षा कमी मते मिळालेला आहे राजेश. तर बघा, मेरीला 240 आणि राजेशला 200 यांच्यातील फरक किती आहे? 40. म्हणजे ही निवडणूक मेरी 40 मतांनी जिंकलेली आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता पुढील प्रश्न बघूया. आता या प्रश्नामध्ये काय विचारलंय बघा.
पार्थ व शुभम यांनी 4 एकदिवसीय क्रिकेट सामन्यात केलेल्या धावांचा वृत्तालेख खाली दिलेला आहे. त्याचे निरीक्षण करा व आलेखासोबतच्या प्रश्नांची उत्तरे शोधा. मग बघा, पार्थच्या धावांची सरासरी कोणती? आता पार्थचं व्हाईट कलरने जो स्तंभालेख आहे त्याच्यामध्ये त्याच्या धावा आहेत. मग बघा, यामध्ये किती दिसतंय? 40, यामध्ये किती दिसतंय? 60, याच्यामध्ये 70 आणि याच्यामध्ये 50. मग बेरीज करूया. 40 अधिक 60 अधिक 70 अधिक 50. भागाकारामध्ये एकूण किती मॅच खेळाय? तो 4. मग बेरीज करूया. 60 आणि 40 100, 170, 220, 220 भागिले 4 किती येईल उत्तर? 55. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता पुढील प्रश्न बघूया. बघा, हे 55 आलं उत्तर. बघा, पार्थ व शुभम यांच्या एकूण धावांचे गुणोत्तर कोणते? आता एकूण धावांचे गुणोत्तर विचारलंय पार्थ व शुभमचे. मग पहिलं तर पार्थच्या धावा काढावं लागतील आणि मग शुभमच्या. आता ज्यावेळेस गुणोत्तर काढतात गुणोत्तर, त्यावेळेस आपण हे मोजत बसत नाही, रन मोजत बसत नाही. हे फक्त आपण चौकोन मोजतो. 1 2 3 4. येथे किती? 4. येथे किती? 6. येथे किती? 7. येथे 5. 6 आणि 4 10, 10 आणि 7 17, 17 आणि 5 22. किंवा 220 पण धावा आहेत, त्या 220 पण तुम्ही म्हणू शकता. दोन्ही करेक्ट आहे, दोन्हीमध्ये काही चूक नाही. आता पार्थच्या धावा झाल्या. आता शुभमच्या बघा, ह्या 5 आणि 3 8, 8 आणि 6 14, 14 आणि 10 24. शुभमच्या किती झाले? 24. मग भाग जाईल 2चा. 11/22, 11/12. हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 11/12. पार्थ व शुभम पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया. 5 8 7 के 4 1 8 या किमतींचा मध्य 5 आहे, तर के ची किंमत किती? आता किमतींचा मध्य म्हणजेच काय? सरासरी. सरासरी किती दिले? 5. म्हणजे ह्या संख्यांची बेरीज 5 अधिक 8 अधिक 7 अधिक के अधिक 4 अधिक 1 अधिक 8 भागिले एकूण संख्या किती आहेत? 3 आणि 3 6 आणि 1 7 आहेत. 7 आहेत. मग हे 7 पलीकडे जाईल. 7 आणि 5चा गुणाकार होईल. येथे बेरीज करूया. 8 आणि 5 13, 13 आणि 7 20, 20 आणि 4 24, 25, 25 आणि 8 33, 33 अधिक के. के ची किंमत किती येईल? 35 वजा 33. के ची किंमत आली 2. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. खूप सोपे प्रश्न आहेत. पुढील प्रश्न बघूया. आता पुढील जो चालू झालेला आहे तर तो स्वाध्याय चालू झालेला आहे. स्वाध्याय 23.1. आतापर्यंत आपण जे प्रश्न घेतले ते सराव प्रश्न घेतलेले आहेत कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. आता आपण स्वाध्याय 23.1 सोडून घेऊ. तर बघा, सुरेश व रमेश यांनी सत्र परीक्षेत मराठी, इंग्रजी, विज्ञान, गणित या विषयांमध्ये मिळालेले गुण सोबतच्या स्तंभालेखात दाखवले आहेत. यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. रमेश 4ही विषयात एकूण गुण किती? आता तुम्हाला जरी दिसत नसेल तर मी वाचतो म्हणजे तुम्हाला ऐकून समजेल. तर बघा, पहिला जो क्वेश्चन आहे, रमेशचे 4ही विषयातील एकूण गुण किती? तर आपल्याला रमेशचे गुण काढायचे. तर रमेश कसा दाखवलाय बघा, जो डार्क केलेला भाग आहे तर तो रमेशचा आहे. ठीक आहे. असा डार्क सर्कल जो आहे तो रमेशचा आहे आणि हा जो व्हाईट आहे तो आहे सुरेश. ठीक आहे. हे समजेल, हे लक्षात राहील. आता दिसेल बघा, रमेशचे 4ही गुणातील. आता रमेश बघा, येथे किती आहेत रमेशला? 50. येथे किती आहेत रमेशला? 70 आणि 60च्या मध्ये. तर येथे 65 गुण आहेत. येथे किती गुण दिसत आहेत? 80 आणि येथे 90. तर पट्टी घेऊन जावा तुम्ही, स्केल घेऊन जावा पेपरमध्ये, कारण की हे कधी कधी समजत नाही, त्यासाठी स्केल लागेल.
स्केलने तुम्हाला मग ते लगेच कुणाला डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी स्केल वापरली तर त्यांना ते अजून चांगल्या पद्धतीने दिसेल. तर बघा 50 ह्या चारीची बेरीज आपल्याला विचारली तर ती किती येईल? 50 अधिक 65 अधिक 80 अधिक 90 हे ते आलं 5 9 8 17 17 6 23 5 28 285 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. आता पुढील बघा दोघांच्या या 4 विषयातील एकूण गुणांतील फरक किती. आता रमेशचे तर गुण मिळाले आपल्याला, रमेशचे गुण मिळाले 285. आता सुरेशचे गुण काढूया. सुरेशचे बघा किती आहेत? हे 70, हे 80, हे 85 आणि हे पण 80. बेरीज करून घेऊया. 70 अधिक 80 अधिक 85 अधिक 80 हे आलं 5 8 3 24 24 आणि 7 31 315 315 आणि 285 यामध्ये कितीचा फरक असतो? तर तो असतो 30चा. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. रमेशला भाषा या विषयात एकूण किती गुण मिळाले? आता रमेशचे भाषा विषयातील गुण बघायचे तर आपल्याला, तर कोणत्या कोणत्या भाषा आहेत? तर 2 भाषा दिलेल्या आहेत. एक आहे मराठी आणि एक आहे इंग्रजी. आणि आपल्याला कोणाचे गुण शोधायचे? तर रमेशचे. रमेशला मराठीमध्ये 50 गुण मिळाले आणि इंग्रजीमध्ये 65 गुण मिळाले. तर 50 अधिक 65 किती उत्तर येतं? 115. तर आपलं उत्तर काय येईल? आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 115 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता सुरेशला गणित विषयात विज्ञानपेक्षा किती गुण कमी मिळाले? आता सुरेशला गणित विषयात, हा गणित विषय, हा सुरेश, हा विज्ञान विषय, हा सुरेश. तर गणितला किती मिळालेत गुण? 80 आणि विज्ञानला किती मिळालेत? 85. ह्या दोन्हीत विज्ञानला किती गुण जास्त मिळालेत? तर 5 गुण जास्त मिळालेत. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे जर प्रश्न बघितले तर याची सर्व उत्तर आपण शोधलेली आहेत. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं? 285. दुसऱ्याचं आलं 30, तिसऱ्याचं 115 आणि चौथ्याचं 3. आता पुढे बघूया प्रश्न काय म्हणतोय. रमेश व सुरेश मराठी विषयाच्या गुणाचे गुणोत्तर किती? पहिला कोण आहे? रमेश आणि मग आहे सुरेश. मग बघूया आपण. पहिला कोण आहे? रमेश. तर रमेशला मराठी विषयात किती पडलेत? 50 आणि सुरेशला किती पडलेत? 70. तर 50/70 उत्तर काय येईल? 5/7. 5/7 म्हणजेच काय उत्तर येईल? पर्याय क्रमांक 4. सुरेश व रमेश कोणत्या विषयांच्या गुणांचे गुणोत्तर 16:13 आहे? आता 16:13 आता पहिलं तर दिसत नाही. 16:13 आता 2 नंबर बघूया. येथे ह्याला 80 गुण आहेत आणि याला किती आहेत? 65. तर 80 भागिले 65 कितीने भाग जातो? 5ने. इथं आलं 16 आणि इथं आलं 13. 16:13 म्हणजे कोणता विषय दिसतोय? तर तो विषय दिसतोय इंग्रजी. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 2. आता ही आकृती वाटल्यास तुम्ही पुस्तकामध्ये बघा, तुमच्याकडे पुस्तक असेल तर त्याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल. कारण की कधी कधी ह्या आकृती फोटोमध्ये व्यवस्थित दिसत नाहीत. पुढील आलेखात आंबे गावात गेल्या वर्षी व या वर्षी महिन्यानुसार पडलेला पाऊस दाखवला आहे. आलेखाचे निरीक्षण काळजीपूर्वक करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. तर बघूया आपण काय येईल. तर पहिलं बघा, आंबे गावात या वर्षी जून व जुलै या 2 महिन्यात किती मिलीमीटर पाऊस पडला? या वर्षी कशात दाखवलंय? व्हाईट लाईनने. आणि 1 सेंटीमीटर म्हणजे किती? 5 आहे. मग बघूया जून व जुलै. येथे जून आहे, येथे जुलै आहे. जूनमध्ये पडला 20 आणि जुलैमध्ये पडला 35. 20 अधिक 35 यांची बेरीज येईल 55. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये किती पाऊस पडलाय? 10.
पडलेला पाऊस यावर्षी ऑगस्टमध्ये किती पाऊस पडलाय 20च्या किती पट आहे. तर जी पहिली संख्या म्हणलंय ना ती अंशस्थानी म्हणतात. ही संख्या हा अंश असतो आणि हा छेद असतो. आपल्याला पट काढायचे असेल तर हे लक्षात ठेवा, अंश आणि छेद. तर उत्तर काय येईल 1/2. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. जुलै महिन्यात यावर्षी व गेल्या वर्षी पडलेल्या पावसाचे गुणोत्तर किती. आता जुलै महिन्यात आपल्याला काढायचं आहे यावर्षी व गेल्या वर्षी. बघा जुलै महिन्यात यावर्षी पडला 35 पाऊस आणि गेल्या वर्षी पडला 10. 35/10 उत्तर काय येईल. उत्तर जर आपण 5 ने भागलं 7/2 येईल आणि 10 ने भागलं तर 3.5 ला 1 येईल. तर बघूया या दोन मधलं काय दिलेलं आहे. तर 3.5 ला 1 दिले. पर्याय 4. पर्याय 2 व 3 फसवे आहेत, याच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. ऑक्टोबर महिन्यात गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी किती पाऊस जास्त पडला. ऑक्टोबर महिन्यात गेल्या वर्षी किती पाऊस पडला 10. यावर्षी किती पाऊस पडला 25. म्हणजे 25 आणि 10 मध्ये कितीच फरक आहे 15चा. तर अशा पद्धतीने हे एकदम सहज याचे उत्तर निघतात. तर आपण बघितलं की पहिल्याचं उत्तर आपलं किती आलतं 55. दुसऱ्याचं उत्तर किती आलतं आपलं 1/2. ठीक आहे. तिसऱ्याचं उत्तर 4 आणि चौथ्याचं उत्तर 2. थांबा, आपल्याला काय शोधायचं आहे बघा. थांबा 1 मिनिट. 2 नंबरचं बघा. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पडलेला पाऊस यावर्षी ऑगस्टमध्ये, सॉरी, जो 2 नंबर आहे ना त्याचं एकदा चेक करा अजून एकदा. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये किती पाऊस पडलाय 10 आणि यावर्षी ऑगस्टमध्ये किती पाऊस पडलाय 50 पडलाय. यांचं गुणोत्तर विचारलं होतं. तर ते येईल 1/5. आपण गेल्या वर्षीशीच कम्पेअर केलं. त्याच्यामुळं उत्तर काय येईल याचं पर्याय क्रमांक 2. हे एकदा रिचेक करा. ऑप्शन 2चं उत्तर 2 येईल बघा. ठीक आहे. पुढील प्रश्न बघू. तर हा शेवटचा क्वेश्चन आहे आजच्या लेक्चरचा. पुढील लेक्चरमध्ये आपण 23.2 व 23.3 हे दोन्ही घेऊन येत आहोत. तर ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करत जा. तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ पाहताय हेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी प्रत्येकाला जवळपास रिप्लाय करतोयच. तर बघूया शेवटचे प्रश्न. रामरावांनी 2011 ते 2015 सालापर्यंत आपल्या शेतीतून पिकवलेल्या ज्वारी व गव्हाच्या उत्पादनाचा जोडस्तंभालेख पुढे दर्शवला आहे. त्याचे निरीक्षण करा व त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. ज्वारीचे सरासरी उत्पादन किती. आता ज्वारी कुठे दिसते, येथे दिसते ज्वारी व्हाईट कलरमध्ये. तर सरासरी उत्पादन म्हणजे येथे किती ज्वारीचं उत्पादन आहे 50, येथे 65, येथे 90, येथे किती आहे, येथे 80 आहे आणि येथे आहे 75. तर सगळ्याची बेरीज भागिले एकूण. मग 50 अधिक 65 अधिक 90 अधिक 80 अधिक 75 भागिले एकूण किती वर्ष आहेत, तर 5 वर्ष आहेत. तर 5 आणि 5 10, हातचा आला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 8 16, 16 आणि 9 25, 25 आणि 6 31, 31 आणि 5 36, 360 भागिले 5 72. तर पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. कोणत्या वर्षी ज्वारी व गव्हाचे उत्पादन सर्वात जास्त व समान आहे. तर ते कोणतं वर्ष दिसतंय, हे दिसतंय बघा 90 वर आहे, म्हणजे 2013 वर्ष दिसतंय. तर पहिल्याचं उत्तर येईल 1, दुसऱ्याचं उत्तर येईल 2. आता 3 नंबर बघा. 2012 साली गव्हाचे उत्पादन ज्वारीच्या उत्पादनापेक्षा किती क्विंटलने कमी आहे. आता 2012 साल बघा. गव्हाचे उत्पादन बघा. गव्हाचे उत्पादन आहे 50, ज्वारीचे उत्पादन आहे 65. तर कितीने कमी आहे ते, तर ते आहे 15ने कमी. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपण सांख्यिकीचा 23.1 घटक आपण कंप्लीट केलेला आहे. तर पुढील लेक्चरमध्ये आपण 23.2 व 23.3 हे घटक घेऊन येणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांनाही शेअर करा.
धन्यवाद.